महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। निवडणूक काळामध्ये केलेल्या लोकोपयोगी योजनांच्या घोषणांमुळे मोठ्या प्रमाणावर कर्जात वाढ झाल्याचं समोर आलंय। जून अखेरीस महाराष्ट्रातील कर्जाचा आकडा 8,55,397 कोटी रुपयांवर पोहोचलाय। दरम्यान वाढत्या कर्जाच्या डोंगरावरून विरोधकांनी मात्र सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय। सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे। जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय। राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी हे पैसे चालले कुठं। आदर्शावर चालणारं राज्य आहे, त्यामुळे जनहितासाठी कायद्याअंतर्गत राहून अर्थसंकल्पाची चौकट सांभाळून कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करू। कर्ज घेणं ही कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या विकासात्मक कामाला पुढे नेण्यासाठी गती देण्यासाठी आवश्यक असते। महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळात योजनांचा पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर वाढलाय। महत्त्वाकांक्षी योजना, राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चाललाय। दरम्यान या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। सरकारकडून कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचं काम सुरू असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे। म्हणजे राज्याचं दिवाळ वाजलं तरी चालेल। याचं कारण की आता जवळपास 9 लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायला सुद्धा फार अवघड आहे। जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं। हे कसं फेडणार, कोण फेडणार, कधी फेडणार? कर्ज घेणं ही कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या विकासात्मक कामाला पुढे नेण्यासाठी गती देण्यासाठी आवश्यक असते। जे नेते कर्जाच्या बाबतीत विरोध करतात ना, त्या नेत्यांचे निवडणुकीतले शपथपत्र एकदा तुम्हीच प्रिंटआउट काढा आणि तपासून घ्या। त्यांच्यावर असणारं कर्ज हे राज्याच्या कर्जापेक्षा जास्त असतं। मी आकड्यात म्हणत नाही, पर्सेंटेजमध्ये जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा पर्सेंटेजमध्ये विचार केला तर या नेत्यांचे ॲफिडेव्हिट काढा जे विधानसभेत मी मांडून दाखवले होते। जून अखेरीस महाराष्ट्रावरील कर्जाचा आकडा 8,55,397 कोटी रुपयांवर पोहोचलाय। दरम्यान या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रावरील कर्ज कोणत्या वर्षी किती होतं पाहूया। 2022-23 मध्ये 6,29,235 कोटी, 2023-24 मध्ये 7,18,507 कोटी, 2024-25 मध्ये 8,39,275 कोटी, 2025-26 मध्ये 9,32,242 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रावरील वाढत्या कर्जाच्या बोजावरून संजय राऊतांनी टीका केली आहे। महाराष्ट्राला ओरबडण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। तर जनतेसाठी नियमानुसार कर्ज काढणं चुकीचं नसल्याचं म्हणत आशिष शेलार यांनी पलटवार केलाय। लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती। चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो। जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय। राज्य सरकारची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, आर्थिक सुविधा आणि कर्ज काढण्याच्या असलेल्या निकष याच्या पलीकडे राज्य सरकारने काहीही केलेलं नाही। हे वेलफेअर स्टेट आहे, हे जनतेचं राज्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शावर चालणारं राज्य आहे, त्यामुळे जनहितासाठी कायद्याअंतर्गत राहून अर्थसंकल्पाची चौकट सांभाळून कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करू। यात गैर काही नाही। वाढत्या कर्जावरून नाना पटोलेंनी सरकारकडे खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे। तर कर्जाला विरोध करणाऱ्या नेत्यांचं शपथपत्र बघा, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे कळेल। कर्जावरून टीका करणाऱ्यांवर सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा लावलाय। तिजोरी लुटून देण्याचं काम नरेंद्र मोदींच्या मित्रांना चाललेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होते आहे हे चित्र त्याच्यातून स्पष्ट आहे। लाडक्या बहिणीला पुढं करून लाडक्या बहिणीला बदनाम करण्याचं काम जे सातत्यानं सरकार करते आहे हे
सपसेल खोटं आहे. कारण की राज्याची तिजोरी खऱ्या अर्थानं राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी की हे पैसे चालले कुठं, नाहीतर आम्ही यांची काळी पत्रिका जाहीर करू. आमच्याकडे सगळे आकडे आहेत. लाखो कोटींचं कर्ज वाढवलं, कर्जबाजारी केलं महायुती सरकारने सांगितलं. नाना पटोले, विजय तुम्ही जी राज्य व्यवस्थित चाललेलं आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम चालू आहे. लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, शेतकऱ्यांच्या योजना सुरू आहेत. हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे. हे पूर्वीचे काँग्रेस आणि जे काही सरकारमध्ये होते ते पैसे घरी घेऊन जात होते. इथं लोकांच्या घरात, लोकांच्या खात्यामध्ये पैसे जातात डीबीटीच्या माध्यमातून. केंद्राकडून महाराष्ट्र सरकार कर्ज घेत असलं तरी दुसरीकडे कर्जाची परतफेड देखील केली जाते. आतापर्यंत 12,262 कोटींच्या कर्जाची परतफेड सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रावर वाढत्या कर्जाच्या डोंगरावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलंय तर सत्ताधाऱ्यांनी देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.